नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, लग्नाचा मंडप सजला होता. सनई चौघडे वाजत होते. पण हे लग्न दोन जीवांचं पवित्र मिलन नव्हतं, तर ती एका भयंकर वैराची, एका सुडाची जिवंत शिक्षा होती. स्वतःच्या मोठ्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जेव्हा देशमुख वाड्याच्या एका रागीट आणि रुबाबदार तरुणानं त्याच खुन्याच्या 18 वर्षांच्या निरागस बहिणीच्या गळ्यात बळजबरीने मंगळसूत्र बांधलं, तेव्हा सुरू झाला एक असा प्रवास ज्याने देशमुख वाड्याच्या भिंतीही हादरवून सोडल्या. जिच्या नशिबी सून म्हणून नाही तर आयुष्यभर गोठ्यातली दासी म्हणून जगण्याची शिक्षा लिहिली गेली होती, ती अनाथ सावी या नरकयातनांतून कशी वाचेल? सलग 3 वर्ष जिच्याशी एका शब्दानेही न बोललेला तिचा नवरा रणजित भर मंडपात दुसऱ्या श्रीमंत मुलीशी लग्न करताना अचानक असं काय घडतं की तो स्वतःच्या आईविरुद्ध आणि संपूर्ण जगाविरुद्ध उभा राहतो? सूड, तिरस्कार आणि सासूच्या भयंकर जाचातून जिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला, ती सावी देशमुख वाड्याची मालकीण कशी बनते? हे ऐकताना आज तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. रांगण्या मातेतील बदल्याची आणि निस्सीम प्रेमाची ही काळीच पिवटून टाकणारी महाकथा, तुझ्या विना अपूर्ण मी. तर चला वळूयात आजच्या या रहस्यमय आणि भावनिक कथेकडे. सातारा जिल्ह्यातलं ते एक सधन आणि गजबजलेलं गाव. गावाच्या मध्यभागी छातीत ताट करून उभा असलेला देशमुख वाडा म्हणजे साऱ्या पंचक्रोशीचा मानबिंदू आणि गावाची शान. काळ्या पाषाणात बांधलेला भव्य लाकडी दरवाजे आणि नक्षीकाम केलेला हा वाडा आज जणू नववधूसारखा सजला होता. मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचं आणि आंब्यांच्या डहाळ्यांचं भलं मोठं तोरण वाऱ्यासोबत डुलत होतं. अंगणात सनई चौघड्यांचे मंगलसूर कानावर पडत होते आणि सवाष्णींच्या लगबगीने वाड्याला एक वेगळीच प्रसन्नता आली होती. आज वाड्यात मोठा उत्सव होता, कारण वाड्याचा थोरला वारसदार संग्रामराव देशमुख बोहल्यावर चढणार होता. संपूर्ण वाड्यात पाहुण्यांची, नातेवाईकांची आणि गावकऱ्यांची नुसती धांदल उडाली होती. वाड्यात करती धरती सरस्वतीबाई पण संपूर्ण गावाला त्या अक्का याच नावाने परिचित होत्या. अक्कांचा शब्द म्हणजे गावातल्या प्रत्येकासाठी काळ्या दगडावरची रेख. त्यांच्या कपाळावरचं मोठं कुंकू आणि करारी नजर भल्या भल्यांना खाली पाहायला लावायची. अगं पारू, ते लाडूचे डबे तिकडं माझघरात नेऊन ठेव, आणि बाळ्या अर्ध्या मांडववाल्याला सांग अजून 2 हंडे पाणी शिंपड अंगणात, धूळ उडतीये. उद्या माझ्या लेकाचं लगीन हाय, कुठं काय कमी पडताना कामा नये. अक्कांचा तो रुबाबदार आवाज वाड्यात घुमत होता. अक्कांच्या एका शब्दावर 10 नोकर पळत होते. तेवढ्यात वाड्याच्या वेशीतून एका बुलेटचा दणदणीत आवाज आला. तो आवाज ऐकून वाड्यातल्या अनेकांच्या नजरा वेशीकडे वळल्या. तो होता रणजितराव देशमुख, वाड्याचा धाकटा सुपुत्र. रुंद छाती, अंगात पांढरा शुभ्र शर्ट, कपाळावर कायम आठ्या आणि डोळ्यात एक प्रकारची धग. रणजितचा स्वभाव त्याच्या मोठ्या भावाच्या संग्रामरावांच्या अगदी उलट होता. संग्रामराव जितके शांत आणि समजूतदार, रणजित तितकाच रागीट आणि तापट. वाड्याची सगळी शेती आणि गावच्या वेशीवर असलेलं मोठं गुराळ रणजितनं एक हाती सांभाळत होता. अरे बाल्या, गुलारावरच्या मजुरांना जेवण पोचवलीत की नाही अजून? लग्नाची गडबड असली तर तिकडची कामं थांबली नाही पाहिजेत. रणजित बुलेटवरून उतरतच गरजला. त्याच्या आवाजातील जरब बघून नोकर लगबगीने कामाला लागले. मोठ्या भावावर रणजितचा जीव की प्राण होता. भावाच्या लग्नासाठी त्याने अख्खं गाव डोक्यावर घेतलं होतं. एकीकडे देशमुख वाड्यात हा वैभवाचा आणि आनंदाचा पूर आला असताना गावाच्या एका कोपऱ्यात मात्र एका वेगळ्याच दुःखाची सावली दाटली होती. ती होती सावी. 18-19 वर्षांची, नाजूक, निष्पाप आणि हरणीसारखे टपोरे डोळे असलेली सावी. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपल्याने ती आपल्या स्वार्थी आत्याच्या घरी राहत होती. सावीच्या अंगावर साधी रंग उडालेली ओढणी आणि विटलेला पोरकर पोलका असायचा. घरातलं गोठ्याचं शेण काढण्यापासून ते आत्याच्या शिव्या खाण्यापर्यंत सावीचं आयुष्य एका कोंडीत अडकलं होतं. अगं कार्टे, अजून भाकऱ्या अशा थापल्या नाहीत तू. वाड्यातल्या पंक्तीला जायचं आहे आम्हाला, लवकर हात चालव. नुसती आईत खाऊ कुठली? सावीची आत्या तिच्यावर खेकचली. सावी मुकाट्याने चुलीत लाकडं ढकलत होती.
तिचे डोळे धुराने पाणावले होते. हाताला चुलीचे चटके बसत होते, पण तिच्या ओठांवर एकही तक्रार नव्हती. सावीला स्वतःचं असं कोणीच नव्हतं, त्यामुळे हे ओझं वाहण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. तेवढ्यात घराचा जुनाट दरवाजा जोरात लाथ मारून उघडला गेला. तो सावीचा चुलत भाऊ भैरव. डोळे लालबुंद, अंगाला देशी दारूचा दर्प आणि खांद्यावर कुऱ्हाड. गावातला 1 नंबरचा गुंड आणि व्यसनी म्हणून त्याची ओळख होती. काय रे बापा, देशमुख वाड्यात आज बोकडं कापली आहेत आणि तू इथं उपाशी बसून राहिल्यास? भैरव अडखळत्या जिभेने ओरडला. गप्रे दारुड्या, त्यांच्याशी आपल्या जमिनीचा जुना वाद आहे. त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं नाही, चुलता वैतागून म्हणाला. हे ऐकताच भैरवच्या डोळ्यात एक क्रूर आणि हिंस्र चमक आली. आमंत्रण नाही दिलं? माझ्या बापाच्या बांधावरची 2 एकर जमीन बळकावली आणि आता थोरल्याच्या थाटात लगीन करतायत? हा भैरव जिवंत आहे अजून. आज त्याचं लगीन नाही, मडं उठवणार मी, मडं. भैरव वेढ्यासारखा हसत कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला. सावी भीतीने थरथर कापत एका कोपऱ्यात उभी होती. भैरवचा तो अवतार बघून तिला आतून काहीतरी भयंकर घडणार असल्याची चाहूल लागली होती. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि आज रात्री वाड्यात हळदीचा कार्यक्रम रंगात आला होता. संग्रामरावांना हळद लागली होती. त्यांचं अंग पिवळं जर्द झालं होतं. बायकांनी गाणी सुरू केली होती. अचानक संग्रामरावांना आठवलं की शेतातल्या मोटारचं पाणी बंद करायचं राहिले. लग्नाची गडबड असल्याने त्यांनी कुणालाही न सांगता स्वतःच बुलेट काढली आणि ते बांधावर गेली. रात्रीचा अंधार दाटला होता. किर्र आवाज करत शेतातली शांतता अंगावर येत होती. संग्रामराव मोटार बंद करून वळणार तेवढ्यात अंधारातून एक काळी सावली त्यांच्या अंगावर झेपावली. तो भैरव होता. काय रे देशमुख, लई माच आलाय का तुला जमिनीचा? असं म्हणत भैरवने मागून संग्रामच्या मानेवर कुऱ्हाडीचा सणसणीत घाव घातला. संग्रामरावांच्या तोंडातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली. रक्ताची चिळकांडी उडली आणि त्यांच्या अंगावरची पिवळी हळद क्षणात लालभडक रक्ताने माखली गेली. भैरव तिथेच थांबला नाही. त्याने क्रूरपणे सपासप वार करून संग्रामरावांचं शरीर रक्ताच्या थरवळ्यात पाडलं आणि तो अंधारात पसार झाला. काही वेळातच ही बातमी वाड्यात धडकली. अंगणात सनईचे सूर कायमचे थांबले आणि काळजाचा ठोका चुकवणारी शांतता पसरली. रणजित एका ट्रॅक्टरमधून आपल्या मोठ्या भावाचं रक्ताने माखलेलं निर्जीव शरीर घेऊन वाड्यात शिरला. तो प्रसंग पाहून संपूर्ण देशमुख वाडा हादरून गेला. अक्कांनी आपल्या थोरल्या लेकाचं ते छिन्नविछिन्न शरीर पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझा संग्राम, अरे कुणी मारलं माझ्या लेकाला? माझ्या काळजाच्या तुकड्याला कुणाची नजर लागली र देवा? उठ माझ्या राजा, उद्या तुझं लगीन आहे र. अक्कांचा तो हृदय पिवटून टाकणारा टाहो वाड्याच्या भिंतींनाही रडवत होता. त्यांचा आक्रोश ऐकून झाडावरची पाखरंही उडून गेली. त्या रक्ताच्या थरावळ्यात पडलेल्या संग्रामच्या शरीरावर पडून धाय मुकून रडत होत्या. गावातल्या बायका माणसं त्यांचे अश्रू पुसताना स्वतःही हुंकी देत होते. वाड्याचं अंगण एका क्षणात स्मशानभूमीत बदललं होतं. रणजित मात्र तिथेच एका दगडासारखा सुन्न उभा होता, पण त्याच्या आत एक भयंकर ज्वालामुखी खतखतत होता. त्याचे डोळे रडत नव्हते, तर त्यातून रागाच्या ठिणग्या उडत होत्या. त्याच्या कपाळावरच्या आणि मानेवरच्या शिरा रागाने तडतडत होत्या. त्याचे कपडे भावाच्या रक्ताने भिजले होते आणि मुठी इतक्या घट्ट गळल्या होत्या की नख तळहातात रुतून त्यातून रक्त येत होतं. ज्या कुत्र्यानं माझ्या भावाच्या अंगावर हात टाकलाय ना, त्याची कातडी सोडून काढल्याशिवाय हा रणजित देशमुख अन्न पाण्याला शिवणार नाही. रणजितचा तो सिंह गर्जण्यासारखा आवाज ऐकून वाड्यातल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने भिंतीवर अडकवलेली तलवार हातात घेतली, पण गावकऱ्यांनी आणि नोकरांनी त्याला कसे बसे धरून ठेवले. तो एखाद्या जखमी वाघासारखा तडफडत होता. कुठे काही क्षणांपूर्वी हसण्या खिदळण्याचा आवाज घुमत होता आणि आता तिथे फक्त अक्कांचा आक्रोश आणि रणजितच्या रागाचा धगधगता श्वास ऐकू येत होता. हळूहळू तो आक्रोशही शांत झाला आणि संपूर्ण देशमुख वाड्यात आणि त्या रात्रीच्या काळोखात एक भयानक, जीवघेणी आणि सुन्न करणारी शांतता पसरली. एक अशी शांतता जी येणाऱ्या एका महाभयंकर वादळाची नांदी होती. संग्रामरावांच्या त्या भयानक मृत्यूनंतर देशमुख वाड्यावरच नव्हे तर साऱ्या गावावरच एक भयान आणि काळोखी छाया पसरली होती. वाड्यासमोरच्या अंगणात जिथे आदल्या दिवशी हळदीची पिवळी धमक उधळण झाली होती, तिथे आज फक्त रक्ताचे सुकलेले डाग आणि लोकांचे सुन्ने चेहरे दिसत होते. संग्रामरावांची चिता विझली होती,
पण रणजितच्या आणि अक्कांच्या मनातली रागाची आग मात्र अजूनही धगधगत होती. गावातल्या प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव होतं, भैरव. पण तो काळोखाचा फायदा घेऊन रात्रीच गावातून पसार झाला होता. पोलीस तपास करत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. गावाच्या पारावर आज गावची मोठी पंचायत बसली होती. पंचक्रोशीतले सगळे प्रतिष्ठित लोक, सरपंच आणि गावकरी जमा झाले होते. वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की कोणी साधं खोकलं तरी तो आवाज कानात घुमावा. पंचायतीच्या मध्यभागी भीतीने थरथर कापत हात जोडून सावीचे मामा उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात मृत्यूची भीती दिसत होती. अरे, या कुत्र्यांना इथेच मारून टाका. यांच्या घरातल्या एका हरामखोरानं आपल्या गावचा हिरा हिरावून घेतलाय. गर्दीतून एक गावकरी रागाने ओरडला. होय, याचं घर जाळून टाका. यांना जिवंत ठेवण्यासारखं काही उरलंय नाहीये. दुसऱ्याचा आवाज घुमला. सावीचे मामा गावकऱ्यांच्या पाया पडत होते. सरपंच साहेब, आमच्यावर दयेची भीक टाका. त्या भैरवचा आणि आमचा काही संबंध नाही. तो दारुडे आहे. त्याने जे पाप केले त्याची शिक्षा आम्हा गरिबांना कशापायी देताय. मामा गयावया करत होते. तेवढ्याच जमावातून एक कुजबूज सुरू झाली आणि लोकांची गर्दी दुतर्फा विभागली गेली. पांढरं शुभ्र धोतर, अंगावर सदरा आणि डोळ्यात साक्षात अंगार घेऊन रणजितराव चालत आले. त्यांच्या पाठोपाठ अक्का आल्या. अक्कांच्या अंगावर पांढरी साडी होती आणि त्यांचा नेहमीचा रुबाब आता एका भयानक क्रौर्यात बदलला होता. अक्का पंचायतीसमोर उभ्या राहिल्या. त्यांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण गाव शांत झालं. माझ्या थोरल्या लेकाचा जीव गेलाय. ज्याच्या डोक्यावर अक्षता पडायच्या होत्या त्याच्या अंगावर मी काल लाकडं टाकलीत. याचा हिशोब तर मला चुकता करावाच लागेल. अक्कांचा आवाज एखाद्या बर्फासारखा थंड पण धारदार होता. अक्का, तुम्ही फक्त हुकूम करा. या साल्यांना आत्ताच्या आत्ता फासावर लटकवतो. सरपंच अदबीने म्हणाले. नाही, मरण ही खूप सोपी शिक्षा आहे. माझ्या लेकाला ज्यानं मारलंय त्याला आणि त्याच्या कुटुंबाला दररोज नरकयातना भोगायला लागतील असा न्याय मला पाहिजे. अक्कांचे शब्द ऐकून आत्याच्या तोंडचे पाणी पळाले. त्या भैरवची एक बहीण आहे, सावी. माझ्या घरातून एक लेकरू गेलंय. त्याच्या बदल्यात ती सावी मला देशमुख वाड्यात हवे, पण सून म्हणून नाही, तर आयुष्यभर माझ्या लेकाची दासी म्हणून. हे ऐकताच पंचायतीत एकच शांतता पसरली. कुणाचीच काही बोलण्याची हिंमत नव्हती. सावीच्या आत्याने तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका सेकंदात हा क्रूर निर्णय मान्य केला. अक्का, ती सावी तुमचीच आहे. तुम्हाला वाटेल तशी तिला राबवा, पण आमचा जीव सोडा. काही वेळातच सावीला तिथे फरफटत आणलं गेलं. ती बिचारी निरागस मुलगी, जिला या जगातील घाणेरड्या राजकारणाचा आणि वैराचा काही गंध नव्हता. ती एखाद्या कोकरासारखी थरथर कापत उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते आणि तिला कळतच नव्हतं की तिच्या नशिबात हा कोणता खेळ मांडला गेलाय. त्याच रात्री वाड्याच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात रणजित आणि सावीला समोरासमोर उभं केलं गेलं. कुठलाही बँडबाजा नाही, अक्षता नाही की मंत्रोच्चार नाही. सावीच्या आत्याने बळजबरीने सावीचा हात रणजितच्या हातात दिला. रणजितचा हात इतका गरम आणि रागीट होता की सावीला त्याचा स्पर्श एखाद्या निखाऱ्यासारखा वाटला. रणजितने सावीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, पण ते बांधताना त्याने सावीच्या मानेला इतका घट्ट पीळ दिला होता की ती वेदनेने विव्हळली. लग्नाच्या त्या मांडवातच जिथे रणजितच्या मोठ्या भावाचं लग्न होणार होतं तिथेच रणजितने सावीला ढकलून दिलं. सावी जमिनीवर कोसळली. ऐक पोरी, हे मंगळसूत्र म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम नाही, तर ही एक बेडी आहे. रणजित तिच्या अगदी जवळ जाऊन दात ओठ खात म्हणाला. तू माझी बायको नाहीस, माझ्या भावाच्या हत्येची जिवंत शिक्षा आहेस. जोपर्यंत माझा भाऊ मला परत मिळत नाही तोपर्यंत तुला या वाड्यात सुखाने जगण्याचा अधिकार नाही. माझ्या डोळ्यांसमोर चालती हो. रणजितने तिला तिथेच टाकून दिलं आणि तो रागाने तिथून निघून गेला. सावीच्या आयुष्यातील तो गृहप्रवेश म्हणजे साक्षात नरकाचं दार होतं. तिला वाड्याच्या मागच्या एका अंधाऱ्या आणि ओलसर खोलीत राहायला जागा दिली गेली, जिथे नोकर चाकरे जायला घाबरायचे. रात्रीच्या त्या भयान शांततेत सावी आपल्या त्या छोट्याशा खोलीत एका फाटलेल्या गोंदबाटावर अंग जोरून बसली होती. बाहेर कुत्र्यांचे रडण्याचे आवाज येत होते आणि आज सावीच्या मुक्या हुंदक्यांचा आवाज. तिने आपल्या गळ्यातल्या त्या मंगळसूत्राकडे पाहिलं. ज्या वयात मुली स्वप्न रंगवतात त्या वयात सावीच्या गळ्यात एक भयंकर वैराचा फास अडकवला गेला होता. देवा, मी कुणाचं काय वाईट केलं होतं? माझ्या नशिबी हे अस्तमरण का लिहिलेस? सावीचे हात जोडलेले होते आणि तिच्या टपोऱ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा अखंड वाहत होत्या. त्या रात्री सावीच्या डोळ्यातील अश्रूंनीच तिला फक्त साथ दिली.
बाकी हे जग तिच्यासाठी कायमचं पारकं झालं होतं. काळाच्या ओघात 3 वर्ष कशी उलटून गेली हे सावीला समजलेच नाही. पण या 3 वर्षांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक तास तिच्यासाठी एका युगासारखा होता. देशमुख वाड्यात तिचा वावर एका मोलकरणीपेक्षाही भयंकर आणि हीन दर्जाचा झाला होता. ज्या वयात मुली अंगावर हळद लावून संसाराची गोड स्वप्न रंगवतात, त्या कोवळ्या वयात सावीच्या नशिबी फक्त शेणमाती आणि अपमान लिहिला गेला होता. पहाटेचे 4 वाजले की वाड्यातला कोंबडा आरवायच्या आत सावीचे डोळे उघडायचे. कडाक्याच्या थंडीत अंगावर धड पांघरून नसताना ती आपल्या अंधाऱ्याने कुबट खोलीतून बाहेर पडायची. वाड्याच्या मागच्या मोठ्या गोठ्यात 20-25 गाई म्हशी होत्या. त्यांचं शेण काढणं, गोठा धुणं आणि चारापाणी करणं, इथून तिच्या दिवसाची सुरुवात व्हायची. सावीचे नाजूक हात आता शेणामातीने आणि कष्ट करून राठ झाले होते. थंडीमुळे तिच्या पायाला आणि टाचांना मोठ्या भेगा पडल्या होत्या, ज्यातून अनेकदा रक्त यायचं. पण त्याकडे लक्ष द्यायला ना तिला वेळ होता, ना या वाड्यात कुणाला तिची पर्वा होती. अगळे खुनी बापाच्या अवलादी, हात चालव जरा. माझ्या लेकाला खाऊन इथं आयत्या भाकऱ्या मोडतीयस. तुझा तो भाऊ कुठंतरी उकड्यावर पडला असेल आणि तू इथंच वाड्यात लोळतीयस. चल, ती विहिरीवरची धुणी कुणाचा बाप काढणार आहे? अक्कांचे हे जळजळीत शब्द सावीच्या कानावर रोज सकाळी आदलायचे. अक्कांचा तो आवाज ऐकला की सावीच्या काळजाचा ठोका चुकायचा. अक्का तिला मुद्दाम सगळ्यात जड काम सांगायच्या. मोठ्या पातेलीतले स्वयंपाक, जड पाण्याचे हांडे वाहणे, वाड्याची झाडलोट करणं सावी यंत्रासारखी राबत असायची. आणि रणजित, या 3 वर्षात रणजितने सावीच्या वाटेला चुकूनही पाऊल टाकलं नव्हतं. तो तिच्याशी एक चकार शब्दही बोलला नव्हता. तो जेव्हा अंगणातून किंवा ओसरीवरून जायचा तेव्हा सावी एखाद्या गुन्हेगारासारखी मान खाली घालून भिंतीच्या आडोशाला उभी राहायची. तो तिच्या बाजूने असा निघून जायचा जणू काही ती तिथे अस्तित्वातच नाहीये. रणजितने दिलेल्या त्या मंगळसूत्राचं ओझं सावीला एखाद्या जड साखळदंडासारखा वाटायचा. वाड्यात तिचं अस्तित्व एका निर्जीव सावलीसारखं उरलं होतं. कोणी तिच्याशी धड बोलत नसे. नोकर चाकरही अक्कांच्या भीतीने तिला दूरच ठेवायचे. रात्रीच्या वेळी काम संपवून जेव्हा ती आपल्या खोलीत यायची तेव्हा ती देवाच्या एका फाटलेल्या तसबिरीपुढे पदर पसरून घाय मोकळून रडायची. देवा, माझ्या नशिबात हे असलं कोणतं पाप होतं, याची शिक्षा मला मिळते. माझा काय गुन्हा होता र? मला का जिवंत ठेवलंयस? यापेक्षा मरण का देत नाहीस मला? असे प्रश्न ती स्वतःला विचारायची. पण इतका भयंकर त्रास सहन करूनही सावीने चुकूनही कधी अक्कांना किंवा रणजितला दुश्मनी दिली नव्हती. त्यांचा तरी काय दोष? त्यांनी आपला पोटचा गोळा गमावलाय. माझ्या भावाच्या चुकीची शिक्षा ते मला देतात, यात त्यांचं काय चुकतंय? असा विचार करून ती मुकाट्याने आपले अश्रू गिळायची. तिची सहनशीलता एखाद्या संतासारखी होती. एकदा कडक उन्हाळ्याचे दिवस होते. वाड्यात काही पाहुणे आले होते. सावी सकाळपासूनच तापलेल्या चुलीपुढे बसून भाकऱ्या थापत होती. चुलीच्या धुराने तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि उष्णतेने जीव कासावीस होत होता. सलग काम करून आणि काल रात्रीपासून पोटात अन्नाचा एकही कण नसल्यामुळे तिचे हातपाय गळून गेले होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तरीही तिने कसंबसं जेवण बनवून संपवलं आणि पाण्याचा एक मोठा पितळी हांडा घासून ती तो उचलून माझघराकडे निघाली. पण अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. पायाखालची जमीन गरगर फिरल्यासारखी वाटली. छातीत एक विचित्र धडधड सुरू झाली. आई ग! असा एक अत्यंत क्षीण आणि केविलवाणा आवाज तिच्या सुकलेल्या ओठातून बाहेर पडला. तिच्या हाताची पकड सुटली आणि ती त्या जड हंड्यासकट धाडकन फरशीवर कोसळली. पाण्याचा तो हंडा जमिनीवर आदळला. पाणी सगळीकडे पसरलं आणि सावी त्या गारठलेल्या दगडावर बेशुद्ध पडली. पण संपूर्ण वाड्यातून एकही हात तिला सावरण्यासाठी पुढे आला नाही. वाड्यातल्या 2-4 बायकांनी तिला पाहिलं, पण अक्कांच्या भीतीने कुणीही तिच्याजवळ गेलं नाही. आवाज ऐकून अक्का तेथे आल्या. जमिनीवर निपचित पडलेल्या सावीकडे त्याने अत्यंत तिरस्काराने पाहिलं. नुसतं नाटकं आहे त्या कार्टीची. काम चुकवायची सवय लागली. पडू दे तिथंच, येईल शुद्धीवर आपोआप. असा अत्यंत निष्ठुरपणे म्हणून अक्का तिथून निघून गेला. सावी तासभर त्या गारठलेल्या फरशीवर तशीच पडून होती. पडताना तिच्या कपाळाला लागून तुला रक्त आलं होतं, पण ते पुसायला किंवा तिच्या तोंडावर पाण्याचा हक्का मारायला कुणाचंही बोट पुढे आलं नाही. एका अनाथ मुलीची वाड्यात चाललेली ही फरफट दगडालाही पाचर फोडणारी होती. पण देशमुख वाड्याच्या भिंती मात्र आता पूर्णपणे निर्दयी आणि दगडी झाल्या होत्या. देशमुख वाड्यात दसऱ्याचा मोठा सण होता. गावातल्या प्रतिष्ठित घराण्यांपैकी एक असल्यामुळे वाड्यात दसऱ्याला कुलदैवताचा मोठा गोंधळ आणि पंचक्रोशीतल्या लोकांसाठी भली मोठी पंगत असायची. पहाटेपासूनच वाड्यातल्या लगबगीला उधाण आलं होतं.
पण या सगळ्या उत्सवाच्या झगमगाटात सावीचा जीव मात्र राबून अक्षरशः मेटाकुटीला आला होता. पहाटे 3 वाजल्यापासून ती जागी होती. गोठ्यातलं काम आवरून गुराळावरच्या मजुरांसाठी भाकऱ्या थापून आता ती वाड्यासाठी पाण्याचे हंडे भरत होती. विहिरीवरून तांब्याचे 2 भक्कम हंडे एकावर एक ठेवून ती वाड्याच्या उंच पायऱ्या चढत होती. सलग काम करून आणि अपुऱ्या अन्नामुळे तिच्या अंगात त्राण उरलं नव्हतं. हंड्यांचं ते जीवघेणं ओझं पेलताना तिचे पाय लटपटत होते. श्वास धापा टाकत होता आणि घामाने भिजलेला पदर वारंवार खांद्यावरून घसरत होता. कमरेला पीळ पडून ती कशीबशी एक एक पायरी चढत होती. नेमक्या त्याचवेळी रणजित वरच्या सज्जात उभा होता. त्याची नजर अचानक पायऱ्या चढणाऱ्या सावीवर पडली. गेल्या 3 वर्षात त्याने कधीच तिच्याकडे नीट बघितले नव्हते. ती त्याच्यासाठी फक्त एक तिरस्काराची वस्तू होती. पण आज पहिल्यांदाच त्याच्या नजरेतील रागाचा पडदा बाजूला झाला आणि त्याला त्या ओझ्याखाली दबलेला एक माणूस दिसला. तिचं ते मलूल झालेलं रूप, फाटलेला परकर आणि डोळ्यातली अगतिकता पाहून रणजितच्या काळजात पहिल्यांदाच काहीतरी विचित्र कालवाकालव झाली. ही पोरगी इतकी खंगून का गेली आहे, हा प्रश्न त्याच्या मनात नकळत उभा राहिला. सावी कशीबशी माझघरात पोहोचली. पाण्याचे ते जड हांडे जमिनीवर ठेवताना तिच्या हातून तोल थोडासा सटकला आणि एका हांड्यातून पाण्याचा मोठा फवारा फरशीवर सांडला. नेमक्या तिथेच अक्का कुलदेवतेच्या पूजेची तयारी करत बसल्या होत्या. ते पाणी उडून अक्कांच्या पूजेच्या सामानावर आणि साडीवर पडलं. अक्कांचा पारा एका क्षणात भडकला. अगं अपशकुनी कार्टे, आंधळी आहेस का तू? अक्कांचा आवाज वाड्यात घुमला. आजूबाजूला काम करणारे नौकर आणि काही पाहुणे तिथे गोळा झाले. अक्का रागाने फणफणत उठल्या. तुझ्या त्या खुनी बापानं आणि भावानं आमच्या वाड्याचं वाटोळ केलं आणि आता तू इथं सणासुदीला अपशकुन करतीयस? मुद्दाम करतेस ना हे सगळं? सावीचे हात जोडलेले होते आणि ती थरथर कापत होती. नाही अक्का, चुकून झालं, माझा तोल गेला. सावीचे हुंदके दाटून आले. पण अक्कांच्या डोक्यात राग भिनला होता. त्यांनी शेजारीच चुलीवर उकळत असलेल्या दुधाच्या पातेल्यातला तो कडक गरम डाव रागाने उचलला आणि सर्वांसमोर सावीच्या उजव्या हातावर जोरात टाकला. सर्र! गरम लोखंडी कातडीला भिडल्याचा तो भयंकर आवाज आला. सावीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. वेदनेने तिचे डोळे पांढरे झाले. पण ती इतकी घाबरलेली होती की तिच्या तोंडातून आई ग अशी किंकाळीसुद्धा बाहेर पडली नाही. तिने आपला जळलेला हात छातीशी घट्ट धरून ठेवला आणि ओठ चावून मूकपणे रडत राहिली. तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू फरशीवर सांडत होते. भरल्या घरात कोणीही तिला वाचवायला पुढे आलं नाही. हा सगळा प्रकार रणजित दुरून पाहत होता. अक्काने दिलेला तो चटका सावीच्या हाताला बसला, पण त्याची झळ रणजितच्या काळजाला लागली. त्याचे डोळे विस्फारले गेले. मुठी घट्ट आवळल्या गेल्या. पण हा राग सावीवर नव्हता, तर स्वतःवर आणि या परिस्थितीवर होता. रणजितच्या मनात विचारांचं काहूर माजलं. माझ्या मोठ्या भावाचा खून त्या हरामखोर भैरवनं केलं, पण त्यात या पोरीचा काय दोष? ही तर स्वतः एक अनाथ लेकरू आहे. आपण एका निर्दोष कोकराचा असा बळी का देतोय? माझ्या भावाच्या हत्येचा बदला आपण एका अशा असहाय्य मुलीला जाळून देणार आहोत? रणजितचा आतला माणूस आज पहिल्यांदाच जागा झाला होता. स्वतःच्या आणि अक्काच्या क्रूरपणाची त्याला पहिल्यांदाच लाज वाटली. रात्रीची वेळ होती. वाड्यात शांतता पसरली होती. सावी आपल्या गोठ्याकडच्या अंधाऱ्या खोलीत एका कोपऱ्यात बसून स्वतःच्या जळलेल्या हाताला फुंकर मारत हुंदके देत होती. हातावर एक मोठा फोड आला होता आणि आग होत होती. अचानक तिच्या खोलीच्या दारात कोणाची तरी सावली उभी राहिली. सावीने दचकून मान वर केली. समोर साक्षात रणजित उभा होता. त्याच्या हातात मलम आणि हळदीची वाटी होती. 3 वर्षात रणजित कधीच या खोलीकडे फिरकला नव्हता. त्याला पाहून सावीच्या काळजाचा ठोका चुकला. तिला वाटलं आता हा आपल्याला मारूनच टाकेल. सावी, रणजितने अत्यंत शांत आणि संत आवाजात तिला हाक मारली. गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच त्याने तिचं नाव घेतलं होतं, पण सावीला तो आवाज साक्षात मृत्यूच्या हाकेसारखा वाटला. ती जीवाच्या आकांताने थरथर कापू लागली. रणजित तिच्या दिशेने एक पाऊल पुढे आला. तशी सावी घाबरून भिंतीला चिकटली. तिचे डोळे भीतीने फाटले होते. मालक, चुकलं माझं, मला माफ करा, मला मारू नका, मी पाया पडते तुमच्या. सावी एखाद्या वेड्यासारखी हात जोडून गयावया करू लागली. तिच्या आवाजातली ती जीवघेणी भीती आणि कापरेपणा पाहून रणजित एका जागीच थबकला. आपण या मुलीच्या मनात आपली केवढी भयंकर आणि क्रूर प्रतिमा निर्माण केले हे त्याला जाणवलं. मी तुला मारायला नाही, हे मलम. रणजितने हळुवारपणे हात पुढे केला. पण सावीच्या मनातली दहशत इतकी खोल होती की तिला काहीच ऐकू आलं नाही. रणजित आणखी जवळ येताच सावीने तिथून जीवाच्या आकांताने धूम ठोकली आणि ती वाड्याच्या मागच्या अंधारात पळून गेली. रणजित तिथेच हातात ती मलम आणि हळदीची वाटी घेऊन सुन्न उभा राहिला.
सावीची ती भयावह नजर आणि तिचं ते पळून जाणं रणजितच्या छातीत एखाद्या भाल्यासारखं घुसलं होतं. आज पहिल्यांदाच उर्बाबदार आणि रागीट रणजितराव देशमुख एका गरीब मुलीच्या अश्रूंसमोर स्वतःला अत्यंत हरलेला आणि गुन्हेगार समजत होता. त्या रात्रीच्या प्रसंगानंतर वाड्यातल्या हवेत एक न दिसणारा पण स्पष्ट जाणवणारा बदल झाला होता. रणजितच्या डोळ्यात सावीबद्दल पूर्वीसारखा तिरस्कार आणि सुडाची भावना उरली नव्हती, तर तिथे आता एक अस्वस्थ करणारी अपराधी भावना दाटून आली होती. अक्कांची नजर ससण्यासारखी तीक्ष्ण होती. रणजितचं सावीकडे पाहणं, तिच्या जळलेल्या हाताकडे जाणारी त्याची अस्वस्थ नजर, हे सगळं अक्कांनी अचूक टिपलं होतं. हा खुनी बापाचा अंश माझ्या लेकाच्या मनावर भुरळ घालतोय की काय, या कल्पनेनेच अक्कांच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याने वेळ न दवडता एक मोठा डाव टाकला. पंचक्रोशीतले बडे प्रस्थ आणि राजकारणी पाटील यांच्या एकुलत्या एका आणि लाडक्या लेकीशी राधिकाशी त्यांनी तातडीनं रणजितचं दुसरं लग्न ठरवून टाकलं. रणजितला जेव्हा हे समजलं तेव्हा तो सुन्न झाला. अक्का, मला आता दुसरं लगीन करायचं नाही. वाड्याचं काम आणि शेती यात माझा जीव रमलाय, असं त्याने निक्षून सांगण्याचा प्रयत्न केला. पण अक्कांनी पदर पसरून अश्रू ढाळले. माझ्या थोरल्या लेकाचं रक्त इतक्या लवकर विसरलाच व्हय तू? त्या खुनी पोरीला बायको म्हणून मिळवणार आहेस का आता या वाड्यात? मी मरेपर्यंत ते होणार नाही. अक्कांच्या या भावनिक कोंडीत रणजित पुरता अडकला. भावाच्या हत्येचं ओझं त्याच्या मानगुटीवर इतकं पक्क होतं की तो मुकाट्याने आईच्या हट्टापुढे हरला आणि त्याने निमूटपणे मान डोलावली. इकडे सावीच्या नशिबाचे भोग मात्र अधिकच भयंकर झाले. स्वतःच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची तयारी करण्याची वेळ एका स्त्रीवर येणं, यासारखं मोठं दुर्दैव कोणतं? वाड्यात लग्नाची धांदल उडाली आणि अक्कांनी सावीच्याच मानगुटीवर सगळी कामं मारली. हळदीचे दळण दळण्यापासून धान्य निवडण्यापर्यंत आणि पाहुण्यांचे बिछाने घालण्यापर्यंत सगळं सावीच करत होती. जात्यावर दळण दळताना सावीचे डोळे अखंड पाजळत होते. जात्याच्या घरघर आवाजात तिचे मुके हुंदके पिठात मिसळून जात होते. आपल्या या घरावर, या माणसावर काहीच हक्क नाही. आपण फक्त एक शिक्षा भोगत आहोत हे सत्य ती स्वतःच्या मनाला वारंवार बजावत होती. पण गळ्यातलं ते काळ्या मनांचं ओझं तिच्या काळजाला रोज ओरबाडत होतं. कितीही नाही म्हटलं तरी ज्याच्या नावाने कुंकू लावलंय तो दुसऱ्याचा होताना बघून सावी आतून हजारदा तुटत होती. काही दिवसातच वाड्यात राधिकाचा दिमाखात प्रवेश झाला. अंगावर भारी सिल्कची साडी, गळ्यात तोळ्यांचे दागिने आणि डोक्यात सत्तेचा आणि पैशांचा भयंकर माज. राधिका वाड्यात आल्या आल्या तिने आपली हुकुमशाही सुरू केली. सावीची फाटकी आणि मलूल अवस्था बघून तिने सावीला अक्षरशः एका भिकाणीसारखी वागणूक द्यायला सुरुवात केली. अगय मोलकर्णी, माझं पाणी आणि इकडे, आणि हे पाय पुसायचं फडकं इथे का ठेवलंय? उचलते घाणेरडे हात लावून. राधिका सावीवर तावातावाने ओरडत असायची. सावी मुकाट्याने मान खाली घालून तिचे सगळे हुकूम पाळायची. लग्नाच्या खरेदीसाठी वाड्यातच सोनार आणि कपडेवाले बोलावले होते. दिवाणखान्यात अक्का, राधिका आणि रणजित बसले होते. सावी एका कोपऱ्यात उभी राहून सगळ्यांना चहापाणी देत होती. राधिकाने स्वतःसाठी एक लाख मुलाचा शालू पसंत केला आणि अक्कांच्या सांगण्यावरून सावीला तो शालू राधिकाच्या अंगावर लावून बघायला लावला गेला. स्वतःच्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला लग्नाचा शालू नेसवताना सावीचे हात थरथर कापत होते. तिचा श्वास कोंडत होता, पण तिने डोळ्यातला एकही अश्रू खाली पडू दिला नाही. त्यानंतर राधिकाने रणजितसाठी एक भरजारी शेरवानी आणि फेटा निवडला. ए पोरी, हे कपडे घेऊन जा आणि रणजितरावांच्या हातात दे. बघ त्यांना माप बरोबर येत आहे का? राधिकाने सावीला उद्धटपणे हुकूम सोडला. सावी ते कपडे घेऊन हळूहळू रणजित समोर आली. रणजितची नजर सावीच्या डोळ्यांना भिडली. सावीचे डोळे रडून रडून सुकले होते. त्यात आता कोणतीच आशा उरली नव्हती. उरली होती ती फक्त एक अथांग पोकळी आणि निस्सीम समर्पण. मालक, अक्काने आणि नव्यासाहेबांनी हे कपडे तुमच्यासाठी निवडलेत, तपासून बघा. सावीचा आवाज कापत होता, पण त्यात एक विचित्र शांतता होती. तिने ते कपडे थरथरत्या हाताने रणजितच्या दिशेने पुढे केले. रणजितने ते कपडे हातात घेतले. त्याला तो शालू आणि ती शेरवानी साक्षात फासाच्या दोरीसारखी वाटत होती. सावीचा तो स्पर्श आणि तिचे ते हरलेले डोळे पाहून त्याच्या छातीत भयंकर घुसमट होत होती. मी काय करतोय? एका निष्पाप पोरीला किती नरक यातना देतोय? ती स्वतःच्या हाताने माझं लग्न लावून देते आणि मी एक नामर्द असल्यासारखा गप्प उभा आहे. असा आक्रोश त्याचं मन करत होतं. पण अक्काचा शब्द आणि भावाचा मृत्यू या दोन चक्रव्यूहात तो असा काही अडकला होता की त्याला त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. सावीचा तो मुकात्याग आणि रणजितची ती असहाय्य घुसमट वाड्याच्या त्या जिवंत भिंती मुकाट्याने पाहत होत्या.
वाड्यात सनईचे सूर वाजत होते, पण दोघांच्याही मनात मात्र एका भयंकर वादळाची शांतता दाटून आली होती. अखेर तो दिवस उजाडला. देशमुख वाड्यात आज रणजित आणि राधिकाच्या लग्नाची मोठी धामधूम सुरू होती. अंगणात फुलांचे मोठे गालिचे घातले होते. हत्तीवरून नवऱ्या मुलाची वाजत गाजत वरात वाड्याच्या दारात आली होती. पंचक्रोशीतले सगळे बडेप्रस्थ, राजकारणी आणि गावकरी या शाही लग्नाला हजर होते. वाड्याच्या कानाकोपऱ्यात सनई चौघड्याचे मंगलसूर घुमत होते. पाहुण्यांच्या अंगावरचे भारी दागिने आणि जरीचे कपडे वाड्याच्या वैभवाची साक्ष देत होते. पण या सगळ्या झगमगाटात एका कोपऱ्यात उभी असलेली सावी मात्र स्वतःच्याच नशिबाचे मुके आक्रंद गिळत होती. अंगावर एक जुनी विटलेली साडी, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू पदराने लपवत ती पाहुण्यांची उष्टी काढणे, पाणी देणे अशी कामं मुकाट्याने करत होती. ज्या माणसाच्या नावाने तिने गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं तो आज दुसऱ्याचा होणार होता. हे दुःख छाती फाडून बाहेर येत होतं, पण तिला रडण्याचीही मुभा नव्हती. लग्नाचा मुहूर्त जवळ आला. भटजींनी मंगलाष्टके सुरू करण्याची तयारी केली. राधिका नखशिकांत सजून नथ आणि हिरवा चुडा घालून मंडपात आली. रणजितच्या चेहऱ्यावर मात्र कमालीची अस्वस्थता होती. तो एखाद्या यंत्रासारखा तिथे उभा होता. भटजींनी अंतरपाट धरला आणि तेवढ्यात वाड्यातल्या एका नातेवाईक बाईने राधिकाच्या कानात काहीतरी कुजबूज केली. अगं राधिके, ती कोपऱ्यात उभी राहून उष्टी काढते ना, ती साधी दासीन हाय. ती रणजितची पहिली बायको हाय, खुनी बापाची अवलाद. हे ऐकताच राधिकाच्या डोक्यात साक्षात वीज कोसळली. तिचा अहंकार आणि गर्व एकदम दुखावला गेला. थांबवा हे सगळं. राधिकाचा एक कर्कश आणि रागीट आवाज संपूर्ण मंडपात घुमला. एकदम सनईचे सूर थांबले. भटजींचे मंत्र थांबले. हजारो लोकांच्या नजरा राधिकाकडे वळल्या. अंतरपाट बाजूला करत राधिका रागाने फणफणत पुढे आली आणि तिने थेट सावीच्या दिशेने बोट दाखवलं. अक्का, हे काय चाललं तुमच्या वाड्यात? मी पाटलाची एकुलती एक लेक आहे आणि तुम्ही माझ्या नवऱ्याची पहिली बायको इथं उष्ट काढायला ठेवलंय. माझ्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही. राधिकाचा आवाज रागाने थरथरत होता. तिचा तो अवतार बघून संपूर्ण मंडपात सन्नाटा पसरला. अक्कांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अगं राधिके, समजून घे, ती बायको नाही, ती या वाड्याची पायाची धूळ आहे. माझ्या लेकाच्या हत्येची शिक्षा आहे ती. अक्का वेळ मारून येण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या. काहीही ऐकायचं नाहीये मला. राधिकाने अक्कांना मध्येच तोडलं. ती सावीच्या अगदी जवळ गेली. सावी भीतीने 2 पावलं मागे सरकली. राधिकाने अत्यंत किळसवाण्या नजरेने सावीकडे पाहिलं आणि सर्वांसमोर तिचा पाण उतारा करायला सुरुवात केली. ए भिकारडे, तुझी लायकी काय आणि तुझी अवकात काय? एका खुणाची बहीण तू आणि तू देशमुखवाड्याची सून म्हणून इथं मिरवतीयस. माझ्या नवऱ्याचं नावाचं कुंकू लावून माझ्याच लग्नात उभी राहायला तुला लाज कशी वाटत नाही? हे असलं घाणेरडं किडूम मिडूम मी खपवून घेणार नाही. राधिकाचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे सावीच्या काळजात घुसत होते. सावीचे हात जोडलेले होते आणि ती हुंदके देऊन रडत होती. रणजितराव. राधिका आता थेट रणजितकडे वळून तावातावाने म्हणाली, जर मी या वाड्याची सून म्हणून या मंडपातून तुमच्या घरात पाऊल टाकावं असं तुम्हाला वाटत असेल तर माझी एक अट आहे. आत्ताच्या आत्ता या हजारो लोकांसमोर या भिकारणीच्या गळ्यातलं ते काळं मंगळसूत्र तुमच्या स्वतःच्या हाताने तोडून फेका आणि हिला या वाड्यातून कुत्र्यासारखं हकलवून द्या, तरच मी तुमच्या गळ्यात वरमाला घालेन. राधिकाची ही भयंकर अट ऐकून मंडपात जणू भूकंप झाला. सावीने जीवाच्या आकांताने दोन्ही हातांनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र घट्ट पकडलं. तिला ते मंगळसूत्र म्हणजे तिच्या प्राणापेक्षाही प्रिय होतं. नाही, असं करू नका, मी पाया पडते तुमच्या. सावी एखाद्या वेलीसारखी खाली कोसळली आणि राधिकाच्या पाया पडून गयावया करू लागली. राधिकाचे वडील पाटील तावातावाने पुढे आले. अक्का, माझ्या लेकीचा अपमान मी सहन करणार नाही. जर माझ्या लेकीची अट तुम्हाला मान्य नसेल तर हे लग्न मी मोडलं म्हणून समजा आणि लक्षात ठेवा, पाटलांची दुश्मनी घेऊन तुम्ही गावात सुखाने जगू शकणार नाही. अक्कांचा अहंकार दुखावला गेला होता. गावासमोर आपली अब्रू जाईल या भीतीने त्या संतापल्या. रणजित, अरे बघतोस का ह्या दगडासारखा? जा आणि तोडून टाक त्या खुनी अवलादीच्या गळ्यातलं तो काळा दोरा, फेकून दे तिला या वाड्याबाहेर. आज माझा शब्द खाली पडला तर लक्षात ठेव, मी माझा जीव देईन. अक्काने रणजितला थेट आईची शपथ घातली. रणजित जागीच खिळल्यासारखा उभा होता. त्याच्या डोळ्यांसमोर सावी रडत होती. सावीने आपले अश्रू भरलेले केविलवाने डोळे रणजितकडे लावले. त्या डोळ्यात एक आर्त हाक होती, मला वाचवा, मला फेकून देऊ नका. तिचे ते थरथरणारे हात आणि तिची ती असहाय्य अवस्था रणजितच्या आतल्या माणसाला झिंजाडून जागी करत होती.
एका बाजूला आईची शपथ, पाटलांचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला एका निरागस अनाथ मुलीचा भर मंडपात चाललेला जीवघेणा अपमान. रणजितच्या कपाळावरचा शिरा तडतडत होता. त्याच्या मुठी इतक्या घट्ट वळल्या होत्या की नखांमधून रक्त याची वेळ झाली होती. वाड्यातली ती जीवघेणी शांतता आता एका भयंकर स्फोटाची वाट पाहत होती. मंडपात पसरलेली ती जीवघेणी शांतता आता असह्य झाली होती. एका बाजूला अक्कांचा संतापलेला चेहरा, दुसऱ्या बाजूला राधिका आणि पाटलांचा सत्तेचा माज, तर पायाशी सावीचे जीवाच्या आकांताने फुटलेले हुंदके. रणजितच्या डोक्यात विचारांचं भयानक वादळ घुंगावत होतं. गेल्या 3 वर्षातल्या सावीच्या अबोल वेदना, तिचा तो जळलेला हात आणि मुकाट्याने वाहिलेला त्रास, हे सगळं एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखं तरळून गेलं. एका निष्पाप कोकराचा असा भर चौकात चाललेला बळी त्याच्या आतल्या माणसाला आता बघवत नव्हता. आणि अचानक त्या सुन्न शांततेला चिरत एक सिंह गर्जना संपूर्ण मंडपात घुमली. बस करा हे घाणेरडं नाटक. रणजित जाधव खणखणीत आणि रागीट आवाज ऐकून संपूर्ण मंडप हादरला. सनईवाल्यांच्या हातातून वाद्य गळून पडली. राधिका दचकून 2 पावले मागे सरकली आणि अक्कांचे डोळे विस्फारले गेले. रणजित एखाद्या खवळलेल्या वाघासारखा पुढे आला. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि छाती रागाने वर खाली होत होती. त्यांनी खाली कोसळलेल्या सावीच्या दंडाला धरून एका झटक्यात तिला आपल्या शेजारी उभं केलं. सावी भीतीने थरथर कापत होती, पण रणजितची तिच्या दंडावरची पकड आज रागाची नव्हती, तर एका भक्कम आधाराची होती. कुणाच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडायला सांगताय तुम्ही? माझ्या बायकोच्या? रणजितचा आवाज कडाडला. रणजित, हे काय बोलतोयस तू? विसरलंस का ते कोण आहे ते? अक्का तावातावाने ओरडल्या. नाही अक्का, आजवर मी सगळं विसरून एका अंधारात जगत होतो, पण आज माझे डोळे उघडलेत. रणजितने अत्यंत ठामपणे उत्तर दिलं. त्याने राधिका आणि पाटलाकडे एक जळजळीत नजर टाकली आणि संपूर्ण गावासमोर तो मोठ्या आवाजात म्हणाला, ही दासी नाही, या देशमुखवाड्याची सून आहे. होय, सून. गेल्या 3 वर्षात या निर्दोष पोरीला मी आणि या वाड्यानं ज्या नरकयातना दिल्या ना, त्याचं ओझं माझं मन आजवर वाहत आलंय. माझ्या भावाचा खून तिच्या भावानं केलं हे खरं आहे, पण त्या पोरीचा काय दोष? एका असहाय्य आणि अनाथ पोरीला जिवंतपणे जाळून मी कसला न्याय करत होतो? माझ्या भावाचा आत्मा या क्रूरपणाने शांत होणार आहे का? नाही. मी स्वतःच्या हातानं हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले ना, आता जगाच्या पाठीवरची कुठलीच ताकद हे मंगळसूत्र तोडू शकत नाही. हे ऐकून राधिकाच्या अंगाचा तिळपापड झाला. रणजितराव, एका भिकाणीसाठी तुम्ही राजकारणी पाटलांच्या लेकीचा भर मंडपात अपमान करताय. याचे परिणाम भयंकर होतील. पाटील, आवाज खाली. रणजितने पाटलांकडे बोट दाखवत थेट आव्हान दिलं. हा देशमुख वाडा आहे. इथं तुमच्या सत्तेचा आणि पैशाचा माज दाखवायचा नाही. तुमच्या लेकीला इथं सून म्हणून आणायचं होतं, पण तिची लायकी आता मला समजले. जी बाई स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या एका असहाय्य बाईच्या गळ्यातलं कुंकू पुसायला निघाले, जिच्या मनात इतकं विष भरलंय, ती या वाड्याची लक्ष्मी कधीच होऊ शकत नाही. हे लगीन आता होणार नाही. घ्या तुमच्या लेकीला आणि आत्ताच्या आत्ता चालते व्हा माझ्या वाड्यातून. रणजितचे हे बाणेदार आणि कडक शब्द ऐकून मंडपात बसलेल्या काही गावकऱ्यांनी नकळत टाळ्या वाजवल्या. रणजितने दाखवलेला हा रांगडा बाणा आणि खंबीरपणा बघून पाटलांचा अहंकार धुळीस मिळाला. पाटील रागाने फणफणत आपल्या लेकीला घेऊन तिथून निघून गेले. पण अक्कांचा संताप मात्र अनावर झाला होता. आपला शब्द खाली पडला. पाटलांसारखं मोठं प्रस्थ वाड्यातून रिकाम्या हाताने परत गेलं आणि ज्या पोरीचा त्या 3 वर्षे तिरस्कार करत आल्या, तिलाच त्यांच्या लेकाने डोक्यावर बसवलं. हे अक्कांना सहन झालं नाही. त्या रागाने थरथर कापत पुढे आल्या आणि संकन अक्काने रणजितच्या कानाखाली एक जोरदार जाळ काढला. तो आवाज मंडपात घुमला. एका खुनी बापाच्या औलादीसाठी तू तुझ्या अक्काचा आणि या वाड्याच्या इब्रतीचा असा चव्हाट्यावर लिलाव मांडलास? विसरलास तुझ्या भावाचा मढ? अक्का डोळ्यातून अश्रू आणि आग ओकत होत्या. रणजितने ती कांशिलावरची मार मुकाट्याने खाल्ली, पण तो जागचा 1 इंचही हलला नाही. त्याने अक्कांच्या डोळ्यात अत्यंत शांत पण भक्कमपणे पाहिलं. अक्का, मी भावाचं मढं विसरलो नाही, पण त्याच्या नादात मी जिवंतपणे एका पोरीचं मढं बनवलंय. त्याचं काय? आजवर मी तुझा प्रत्येक शब्द झेलला. तू म्हणशील ती पूर्व दिशा मानली, पण आता बास झालं. यापुढे या घरात सावीचा अपमान मी कधीच खपवून घेणार नाही. असं म्हणत रणजित पुन्हा सावीकडे वळला. सावीचे डोळे आश्चर्याने, भीतीने आणि एका अनामिक सुखाने भरून आले होते. रणजितने सर्वांसमोर भर मंडपात सावीचा तो राब राबलेला खरखरीत हात आपल्या हातात घट्ट पकडला. सावीच्या अंगावर शहारे आले. ज्या हाताने तिला आजवर फक्त दूर लोटलं होतं, तोच हात
आज संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन तिला सावरत होता. ऐका रे गावकऱ्यांनो, कान उघडे ठेवून ऐका. आजपासून ही सावी फक्त दासी नाही, तर रणजित देशमुखची बायको आहे, या वाड्याचे सून आहे. कुणी तिच्याकडं वाकड्या नजरेनं बघितलं किंवा तिला एक शब्द जरी बोललं तर त्याचे डोळे काढल्याशिवाय हा रणजित शांत बसणार नाही. रणजितने दिलेली ती डरकाळी वाड्याच्या कानाकोपऱ्यात घुमली. सावीला हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. 3 वर्षांचा तो काळाकुट्ट अंधार एका क्षणात दूर झाला होता आणि रणजितच्या रूपाने साक्षात परमेश्वर तिच्यासाठी धावत आला होता. रणजितच्या त्या भक्कम आधाराने सावीचे डोळे पाणावले आणि तिने कृतज्ञतेने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून आपला हुंदका मोकळा केला. रणजितने तिला दूर न लोटता तिच्या पाठीवरून अत्यंत मायेने आपला हात फिरवला. तो एक असा क्षण होता जिथे वाड्यातील 3 वर्षांची बर्फासारखी गोठलेली नफरत वितळून गेली होती आणि एका नव्या खऱ्या प्रेमाची आणि विश्वासाची पहाट उगवली होती. मंडप मोकळा झाला होता. पाहुणे रावळे गावकरी कुजबुजत वाड्याबाहेर पडले होते. सनई चौघड्याचे सूर कधीच थांबले होते आणि देशमुख वाड्यात आता एका भयंकर आणि जीवघेण्या शांततेने पसार मांडला होता. अक्का रागाने फणफणत आपल्या खोलीत जाऊन बसल्या होत्या. त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं होतं. रात्रीचं जेवण तर दूरच, पण पाण्याचा एक थेंबही कशाखाली उतरवायला त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. पाटलासारखं मोठं प्रस्थ वाड्यातून रिकाम्या हातानं परत जाणं आणि रणजितने भर मंडपात एका दासीला दिलेला बायकोचा दर्जा हा अक्कांच्या अहंकारावर झालेला सर्वात मोठा वार होता. वाड्यातले नोकरचाकरही भीतीने कोपऱ्यात दबून बसले होते. पण या सगळ्या तणावापासून दूर रणजितने सावीचा हात अजूनही सोडला नव्हता. तो तिला घेऊन वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाणाऱ्या लाकडी पायऱ्या चढू लागला. सावीचे पाय जड झाले होते. आजवर ती या पायऱ्या फक्त झाडू मारण्यासाठी किंवा धुणे धुण्यासाठी चढली होती. पण आज ती या पायऱ्या देशमुख वाड्याची मालकीन आणि रणजितराव देशमुखांची बायको म्हणून चढत होती. सावीचं काळीज धडधडत होतं. रणजितने तिला घेऊन आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडला. तो दरवाजा ज्याच्या आत जाण्याची सावीची कधी हिंमत झाली नव्हती. खोलीतल्या एका मंद दिव्याच्या प्रकाशात रणजितने तिला आत नेलं आणि अलगद दरवाजा लावून घेतला. खोलीत फक्त दोघांच्या श्वासांचा आवाज घुमत होता. सावी एका जागी थबकली होती. तिची नजर जमिनीवर खिळलेली होती आणि हात एकमेकांत गुंतलेले होते. रणजित तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने सावीकडे पाहिलं. तीच जुनी विटलेली साडी, कष्टाने राठ झालेले हात, पण चेहऱ्यावर मात्र चंद्रासारखी निरागसता. रणजितच्या मनात अपराधीपणाची एक भयंकर मोठी लाट उसळली. गेल्या 3 वर्षात या कोमल जीवावर आपण किती अत्याचार केले याची जाणीव त्याला आतून खात होती. काहीही न बोलता रणजितने अचानक सावीसमोर आपले दोन्ही हात जोडले. सावी. रणजितचा आवाज पहिल्यांदाच इतका कातर आणि ओलसर झाला होता. सावीने दचकून मान वर केली आणि रणजितला हात जोडलेला पाहून तिचे डोळे विस्फारले. मालक, हे काय करताय तुम्ही? ती घाबरून मागे सरकली. मालक नाही सावी, गुन्हेगार आहे मी तुझा. 1 नंबरचा पापी आणि निर्दयी माणूस आहे मी. रणजितच्या डोळ्यातून एक अश्रू घरंगळून खाली आला. माझ्या भावाच्या मृत्यूच्या रागात मी आंधळा झालो होतो. ज्या पोरीचा या जगाशी, त्या वैराशी काही संबंध नव्हता, तिला मी 3 वर्ष नरकी यातना दिल्या. तुझ्या कोळ्या हातांवर पडलेले फोड, तुझ्या डोळ्यातले ते मुके अश्रू मी रोज बघत होतो. पण माझा अहंकार मला गप्प बसवत होता. सावी, माझ्या या पापाला माफी नाही, पण आज हात जोडून भीक मागतोय तुझ्याकडं. या पापी माणसाला माफ करशील का गं? रणजितचे ते जोडलेले हात आणि त्याच्या डोळ्यातले ते पश्चातापाचे अश्रू पाहून सावीच्या मनातला बांध फुटला. ती वेड्यासारखी पुढे आली आणि तिने रणजितचे जोडलेले हात आपल्या ओंजळीत घट्ट पकडले. असं बोलून मला पापात नका ढकलू, सावी हुंदके देत म्हणाली. तिचे अश्रू रणजितच्या हातांवर टपकत होते. माझ्या भावानं तुमचं जे घर उद्ध्वस्त केलं होतं त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी होती. मी तर माझ्या नशिबाला कधीच मानून घेतलं होतं. पण आज तुम्ही भर मंडपात माझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढलात. मला फक्त या वाड्यात एक कोपरा हवा होता, पण तुम्ही मला पूर्ण आभाळ दिलं. सावीचे शब्द एखाद्या मंत्रासारखे रणजितच्या काळजात उतरत होते. रणजितने अत्यंत हळुवारपणे सावीचे अश्रू पुसले. आज पहिल्यांदाच त्याने तिला इतक्या जवळून पाहिलं होतं. तिचे ते पाणावलेले टपोरे डोळे, कापणारे ओठ आणि तिच्या स्पर्शातली ती अनामिक ओढ रणजितला वेळ लावत होती. त्याने सावीला हलकेच आपल्या कुशीत घेतलं. सावी क्षणभर शहारली. 3 वर्षांच्या रखरखीत आयुष्यात तिला मिळालेला हा पहिला प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श होता. तिने आपले दोन्ही हात रणजितच्या पाठीभोवती विळखले आणि ती तिच्या रुंद छातीवर डोकं टेकवून शांतपणे रडत राहिली. रणजितने आपला हात तिच्या केसांवरून फिरवला. आता हे डोळे कधीच रडणार नाहीत सावी. हे रणजितराव देशमुखांचं वचन आहे तुला.
आजवर जेवढं दुःख या वाड्यानं तुला दिलंय त्याचं सगळं कर्ज मी माझं आयुष्य वेचून फेडेन. बेडरूमच्या त्या मंद प्रकाशात आज 2 जीव खऱ्या अर्थाने एकरूप होत होते. 3 वर्षांचा तो भयंकर दुरावा, ती नफरत, तो अबोला आज सावीच्या एका मिठीत आणि रणजितच्या एका आश्वासनात कायमचा वितळून गेला होता. त्यांच्या दोघांच्याही श्वासांची गती वाढली होती. एकमेकांच्या स्पर्शातून उमलणारं ते नवं आणि हळवं प्रेम आता त्यांच्या आयुष्याची एक नवी आणि सुंदर पहाट घेऊन आलं होतं. वाड्यात जरी संतापाचे वारे वाहत असले तरी या बंद खोलीत मात्र प्रेमाचा एक अखंड झरा वाहू लागला होता. काळाच्या ओघात काही महिने अगदी वाऱ्यासारखे भुरकन उडून गेले. देशमुख वाड्यात आता एका नव्या सुखाची आणि समाधानाची पहाट उगवली होती. रणजितच्या प्रेमाने आणि भक्कम आधाराने सावीच्या मनावरच्या आणि अंगावरच्या सगळ्या जखमा भगडून निघाल्या होत्या. ती आता गोठ्यातली दासी नारी नव्हती, तर खऱ्या अर्थाने वाड्याची मालकीण बनली होती. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच रया आणि नववधूचं तेज आलं होतं. अक्कांचा राग अद्याप शांत झाला नव्हता. त्या अजूनही सावीशी फटकून वागायच्या, पण रणजितच्या शब्दापुढे जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. रणजित आणि सावीच्या संसारात प्रेमाचा मळा बहरत होता, पण सुखाच्या या भरल्या संसाराला कुणाची तरी काळी नजर लागण्याची वेळ जवळ आली होती. एक दिवस दुपारची वेळ होती. उन्हाचा कडाका वाढला आणि वाड्यात सगळीकडे शांतता होती. अचानक वाड्याच्या वेशीबाहेरून एक अत्यंत कर्कश, शिवराळ आणि गावरान शिव्यांचा आवाज घुमला. ए रणजित्या, अरे बाहेर ये मर्दासारखा, लपून बसलाय भय वाड्यात. तो आवाज ऐकून वाड्यातले नोकरचाकर दचकून बाहेर आले. सावीच्या हातातलं ताट खाली पडलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तो आवाज तिला चांगलाच ओळखीचा होता. तो तिचा चुलत भाऊ भैरव होता, ज्या भैरवने 3 वर्षांपूर्वी संग्रामरावांचा निर्घुण खून केला होता आणि जो पोलिसांच्या भीतीने आजवर फरार होता. तो आज साक्षात मृत्यूसारखा वाड्याच्या दारात उभा होता. दारूच्या नशात तर्र असलेला भैरव हातात एक उघडी तलवार घेऊन वाड्यासमोर उभा राहून रणजितला शिव्या घालत होता. अरे नामर्द, माझ्या भीतीनं माझ्याच बहिणीच्या पदराखाली लपून बसलायस वय तू. बाहेर ये, आज तुझा पण कोतला बाहेर काढतो का नाही बघ. भैरव वेड्यासारखा बरळत होता. माझघरात बसलेल्या रणजितच्या कानावर जेव्हा हे शब्द पडले तेव्हा त्याच्या डोक्यात साक्षात वीज कोसळली. भैरव हे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यांसमोर 3 वर्षांपूर्वीचा तो भयानक प्रसंग उभा राहिला. हळदीच्या दिवशी रक्ताच्या थाळीत पडलेला आपला मोठा भाऊ आणि त्याचा तो छिन्नविछिन्न झालेला मृतदेह रणजितच्या डोळ्यांसमोर तरळला. गेले काही महिने सावीच्या प्रेमामुळे शांत झालेला रणजितचा आतला तो धगधगता ज्वालामुखी एका क्षणात उफाळून वर आला. रणजितचे डोळे लालबुंद झाले, मानेवरच्या शिरा तडतडायला लागल्या. भैरव्या, अशी साक्षात वाघासारखे डरकाळे फोडत रणजित उठला. त्याने थेट देवघराच्या वर अडकवलेली आपली जुनी दुनाली बंदूक एका झटक्यात खाली ओढली. खिशातून काडतुसे काढून त्याने ती बंदुकीत ठासली आणि तो एखाद्या वादळासारखा वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे धावला. आज या कुत्र्याचं रक्त प्यायल्याशिवाय हा रणजित श्वास घेणार नाही. भावाच्या चितेची आग आज याच्या रक्तानंच विझवणार. रणजित रागाने थरथरत होता. त्याचा तो काळ भैरवासारखा अवतार बघून नोकरांचीही बोबडी वळली. स्वयंपाकघरातून सावी वाऱ्यासारखी धावत बाहेर आली. रणजितच्या हातातली ती लोडेड बंदूक आणि त्याचे ते खुनी डोळे बघून सावीच्या पायाखालची जमीनच सरकली. जर आज रणजितने भैरवला मारलं तर कायदा रणजितला सोडणार नाही. त्याला फाशी होईल किंवा जन्मठेप होईल. आणि असं झालं तर आपला नुकताच उभा राहिलेला सुखाचा संसार एका क्षणात पुन्हा उद्ध्वस्त होईल. या भयंकर कल्पनेने सावीच्या अंगाचा थरकाप उडाला. रणजित वाऱ्याची पायरी उतरून अंगणात पाऊल टाकणार तेवढ्यात सावी एखाद्या हरणीसारखी झेपावली आणि तिने थेट रणजितचे दोन्ही पाय घट्ट पकडले. ती त्याच्या पायावर अक्षरशः घोळण घालत होती. मालक नका, थांबवा स्वतःला. सावी जीवाच्या आकांताने किंचाळली. सोड माझे पाय सावी, आज मध्ये येऊ नकोस तू. या हरामखोरानं माझ्या भावाचा जीव घेतलाय. आज मी याच्या शरीराच्या चिंधळ्या उडवल्याशिवाय राहणार नाही. सोड मला. रणजित सावीला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत ओरडला, पण सावीने त्याचे पाय एखाद्या अजगरासारखे घट्ट विळखा घालून पकडले होते. तो गुन्हेगार आहे, तो 1 नंबरचा पापी आणि राक्षस हाय. सावी रडत रडत हुंदके देत ओरडली. त्याला देवानं आणि कायद्यानं फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पण त्याच्यासारख्या एका घाणेरड्या आणि नीच माणसासाठी तुम्ही तुमचं आयुष्य का उद्ध्वस्त करताय? एका खुन्याला मारून तुम्ही स्वतःच्या कपाळावर खुनी असल्याचा शिक्का का मारून घेताय? रणजितचा श्वास वेगाने चालत होता. बंदुकीवरची त्याची पकड अद्याप सैल झाली नव्हती. त्याने माझं घर उद्ध्वस्त केलं सावी, मी त्याला जिवंत सोडू शकत नाही. मग माझं काय होईल? सावीने मान वर करून रणजितच्या डोळ्यात थेट पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी भरून वाहत होते. तुम्ही त्याला माराल आणि पोलीस तुम्हाला घेऊन जातील. मग मी
कुणाच्या आधारावर जगू या जगात? 3 वर्ष नरक भोगल्यानंतर आता कुठं मला माझा आभाळ मिळालंय, आता कुठं मी सुखाचा श्वास घेते. माझ्या नशिबाचं हे कुंकू माझ्याकडून हिरावून घेऊ नका. तुम्हाला माझी शपथ आहे. टाका ती बंदूक खाली. सावीचे ते शब्द, तिच्या डोळ्यातली ती गमावण्याची जीवघेणी भीती आणि तिचं ते अथांग प्रेम रणजितच्या काळजाला थेट जाऊन भिडलं. सुडाच्या आगीत जळणारा रणजितला सावीच्या प्रेमाच्या अश्रूंनी एका क्षणात शांत केलं. स्वतःच्या भावाचा मारेकरी समोर उभा असतानाही फक्त आपल्या बायकोच्या प्रेमाखातीर आणि तिच्या भविष्यासाठी रणजितने स्वतःच्या रागाचा घोट पिऊन घेतला. त्याचे थरथरणारे हात शांत झाले. रणजितने हातातली ती दुनाली बंदूक जमिनीवर फेकून दिली. त्याने खाली वाकून सावीला आपल्या दोन्ही हातांनी उचलून छातीशी घट्ट धरलं. सावी त्याच्या कुशीत शिरून थाय मुकून रडत होती. बाळ्या, रणजितने आपल्या नोकरांना हाक मारली. पकडा रे त्या कुत्र्याला आणि बांधा त्या दिंबाच्या झाडाखाली आणि जा पोलिसांना गाडी घेऊन वाड्यावर यायला सांगा. नोकर आणि गावकरी भैरववर तुटून पडले. दारूच्या नशेत असलेल्या भैरवला त्याने क्षणात खाली पाडलं आणि दोरखंडाने झाडाला बांधून ठेवलं. थोड्याच वेळात पोलिसांची जीप तिथे आली आणि त्यांनी 3 वर्ष फरार असलेल्या भैरवला बेड्या ठोकून फरफटत नेलं. आज देशमुख वाड्यात एका भयंकर हिंसेचा आणि सुडाचा शेवट अत्यंत संयमाने झाला होता. रणजितच्या खऱ्या मर्दानगीचा आणि सावीच्या निस्सीम प्रेमाचा हा सर्वात मोठा विजय होता. रणजितने भैरवला मारलं नाही, पण त्याला कायद्याच्या हवाली करून आपल्या भावाच्या मृत्यूचा खरा न्याय केला होता. सावीच्या मिठीत असलेल्या रणजितने एक मोठा सुटकेचा श्वास टाकला. आता त्यांच्या सुखी आयुष्यात येणारं शेवटचं मोठं वादळही शांत झालं होतं. भैरवला पोलिसांनी हातकड्या घालून नेलं आणि वाड्यासमोरचा तमाशा संपला. रणजित पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक ती कागदपत्र आणि जबानी देण्यासाठी गेला. पण इकडे देशमुख वाड्यात एक भयंकर संतापाचा स्फोट होण्याची वेळ आली होती. वरच्या माझघरातून अक्कांनी हा सगळा प्रकार पाहिला होता. देशमुख वाड्यातील थोरला मुलगा ज्याच्या हातून निर्गुणपणे मारला गेला, तो खुनी 3 वर्षांनंतर साक्षात दारात येऊन शिव्या घालत होता आणि रणजितने त्याला गोळ्या घालण्याऐवजी सावीच्या पत्राला धरून पोलिसांच्या हवाली केलं. ही गोष्ट अक्कांच्या काळजाला एखाद्या विंचवासारखी डसली. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांचा अहंकार आणि सावीबद्दलची ती 3 वर्षांची साचलेली नफरत आता एका भयंकर सुडात बदलली होती. माझ्या रणजितनं एका खुन्याला जिवंत सोडलं. त्या सावीनं माझ्या लेकरावर जादूटोणा केलाय. ती त्याला आपल्या तालावर नाचवते आणि माझ्या संग्रामचा मढ विसरायला लावते. अक्का दात ओठ खात रागाने फणफणत खाली उतरल्या. वाड्यात शांतता होती. सावी स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात बसली होती. घडलेल्या प्रकारामुळे ती अजूनही धास्तावलेली होती. चुलीवर पाणी तापत होतं. अचानक अक्का वादळासारख्या स्वयंपाकघरात घुसल्या. त्यांच्या डोळ्यात साक्षात मृत्यू नाचत होता. त्यांनी स्वयंपाकघराचं दार आतून लावून घेतलं. सावीनं दचकून पाहिलं. अक्का, काय झालं? ती घाबरून उभी राहिली. काय झालं? तू माझ्या वाड्याचा वाटोळा करायला निघालेस आणि मला विचारतेस काय झालं? अक्का एखाद्या भूतासारख्या किंचाळल्या. त्याने एका झटक्यात बाजूला ठेवलेला रॉकेलचा डबा उचलला. तू माझ्या रणजितवर अशी काय भुरळ घातले की त्यानं आपल्या सख्ख्या भावाच्या खुन्याला जिवंत सोडलं? तुझ्यासारख्या पापी आणि खुनी बापाच्या औलादीला या घरातून कायमचं संपल्याशिवाय माझा संग्राम शांत होणार नाही, असं म्हणत अक्कांनी तो पूर्ण रॉकेलचा डबा सावीच्या अंगावर ओतला. सावीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. रॉकेलचा तो भपका आणि अक्कांचा तो राक्षसी अवतार बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अक्का, नका, मला मारू नका, मी पाया पडते तुमच्या, मला जगू द्या. सावी जीवाच्या आकांताने ओरडली. ती दाराकडे धावली, पण दार आतून बंद होतं. चुप कार्टे, आज तुझा आणि माझा हिशोब इथं चुकता होणार. अक्काने चुलीत जळणारा एक मोठा लाकूड हातात घेतला आणि त्या सावीच्या दिशेने धावल्या. साविका कोपऱ्यात जाऊन चुंबडी करून बसली आणि डोळे घट्ट मिटून रडत होती. मृत्यू साक्षात तिच्या अंगावर झेपावत होता. तेवढ्यात धाड! स्वयंपाकघराचं दार भयंकर जोराने लाथ मारून कुणीतरी उघडलं. दाराची कडी तुटून दार भिंतीवर आदळलं. दारात रणजित उभा होता. पोलीस स्टेशनवरून तो नुकताच परतला होता आणि सावीचा तो किंचळणारा आवाज ऐकून तो थेट धावत आला होता. सावीच्या अंगावर सांडलेलं रॉकेल, तिच्या डोळ्यातली मृत्यूची भीती आणि अक्कांच्या हातातलं तो जळता लाकूड पाहून रणजितचा संयम एका क्षणात सुटला. तो एखाद्या विजयासारखा पुढे झाला आणि त्याने अक्कांच्या हातातील तो जळता लाकूड एका झटक्यात उडवून दिला. अक्कांचा तोल गेला आणि त्या मागे सरकल्या. रणजितने सावीला आपल्या बाहुपाशात ओढून घेतलं. ती त्याच्या छातीला घट्ट बिलगून एखाद्या लहान मुलासारखी हुंकी देत होती. काय चाललं हे अक्का? रणजितचा आवाज आज पहिल्यांदाच अक्कांच्या आवाजापेक्षाही मोठा आणि भयंकर होता. वाड्यातल्या नौका धावत आले, पण दारात उभं राहायची कोणाची हिंमत नव्हती.
माझ्या मोठ्या भावाला ज्यानं मारलंय त्याला मी माझ्या हातानं न मारता पोलिसांच्या हवाली केलं, हे माझं पाप नाही, तर ती माझी माणुसकी होती. एका खुन्याला मारून मी पण खुनी झालो असतो. पण तुम्ही एका निर्दोष पोरीला, जिचा या वयाशी काही संबंध नाही, तिला जिवंत जाळायला निघालात. हा तुमचा न्याय आहे का अक्का? एका खुन्यात आणि तुमच्यात काय फरक उरला आता? रणजितचे शब्द एखाद्या सणसणीत चपकारीसारखे अक्कांच्या गालावर बसत होते. अक्का सुन्न होऊन रणजितकडे बघत होत्या. त्यांच्या हातून लाकूड गळून पडला होता. आणि एक कान उघडं ठेवून ऐका अक्का. रणजितने सावीचा थरथरणारा हात आपल्या हातात घट्ट पकडून सर्वांसमोर ठणकावून सांगितलं, ही सावी आता रणजित देशमुखाची बायको आहे. माझी जबाबदारी आहे. गेल्या 3 वर्षात या पोरीनं माझ्या आणि तुमच्या पायाचे धूळ खाल्ले. पण यापुढे जर तिच्या केसालाही कुणी धक्का लावला, तिला एक शब्दही कुणी बोललं, तर हा रणजितराव देशमुख, हा वाडा, ही शेतीवाडी आणि हे सगळं वैभव या क्षणी सोडून कायमचा निघून जाईल आणि पुन्हा तुम्हाला कधीच माझं तोंड दिसणार नाही. रणजितने दिलेली ही धमकी वाड्याच्या कानाकोपऱ्यात घुमली. अक्कांच्या पायाखाली जमीनच सरकली. संग्रामला गमावल्याचं दुःख त्यांच्या काळजात आधीच होतं. आता दुसरा आणि वाड्याचा एकमेव वारसदारही आपल्याला सोडून जाईल या कल्पनेने त्यांच्यातली ती मगरूर हुकुमशाही स्त्री एकदम कोसळली. त्यांचा अहंकार गळून पडला आणि त्या तिथेच जमिनीवर बसून धाय मुकलून रडू लागल्या. त्यांना स्वतःच्याच कौर्याची आणि चुकीची जाणीव झाली होती. त्या निमूटपणे हार मानून तिथे शांत बसल्या. रणजितने सावीला तिथून बाहेर काढलं आणि तिला घेऊन तो आपल्या खोलीत गेला. सावीला अजूनही सावरता येत नव्हतं. मृत्यूच्या दाढेतून रणजितने तिला आज दुसऱ्यांदा खिचून आणलं होतं. काही महिन्यांनी देशमुखवाड्यातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. ती 3 वर्षांची भयंकर काळी रात्र कायमची संपली होती आणि वाड्यावर एका नव्या सुंदर पहाटेने साथ घातली होती. अक्कांनी जरी सावीशी लगेच संवाद सुरू केला नसला तर त्यांचा पूर्वीचा जाच आणि टोमणे कायमचे बंद झाले होते. त्या आता आपल्या नातवंडांची स्वप्ने रंगवण्यात आणि देवपूजेत मग्न राहू लागल्या होत्या. सावी आता खऱ्या अर्थाने देशमुखवाड्याची मालकीन बनली होती. तिच्या अंगावर आता गोठ्यातले फाटके कपडे नव्हते, तर एका सुनबाईला शोभेल अशी जरीची साडी, गळ्यात दागिने आणि कपाळावर मोठं कुंकू होतं. वाड्यातल्या नोकरांवर तिचा आता धाक नव्हता, तर तिची माया होती. ते सगळ्यांना प्रेमाने वागवत असे. संध्याकाळची वेळ होती. रणजित गुराळावरून वाड्यात परत आला होता. तो ओसरीवर बसला होता. सावी हसत खेळत त्याच्यासाठी गरम चहाचा कप घेऊन आली. तिचे ते हसरे टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचा तो निखळ आनंद बघून रणजितचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. सावी, रणजितने चहाचा कप हातात घेत अत्यंत प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. आज 3 वर्षांपूर्वी मी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधलं होतं. तेव्हा ती एक शिक्षा वाटली होती. पण आज वाटतंय साक्षात परमेश्वरानेच तुझ्यासारखी लक्ष्मी माझ्या आयुष्यात पाठवली. सावी लाजली. तिने आपला पदर सावरला आणि ती हलकेच रणजितच्या खांद्यावर डोकं टेकवून बसली. आणि मला वाटते, मला फक्त या वाड्यात एक कोपरा हवा होता, पण तुम्ही मला पूर्ण आभाळ दिलं. आता या आभाळात मला फक्त तुमच्यासोबतच जगायचे. दोघांच्याही चेहऱ्यावर एक अथांग समाधान होतं. वाड्याच्या अंगणातली फुलझाडं वाऱ्यासोबत डोलत होती आणि आकाशातल्या चांदण्या त्यांच्या या सुखद सहजीवनावर जणू प्रेमाचे उधळण करत होत्या. एका भयंकर वैरातून, अपमानातून आणि मृत्यूच्या दारातून तावून सुलाखून निघालेलं त्यांचं हे प्रेम आता देशमुखवाड्याच्या प्रत्येक भिंतीवर एका अमर कथेसारखं कायमचं कोरलं गेलं होतं. धन्यवाद.